नमस्कार मंडळी, क्रिस्पी व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तुम्हाला माहीत आहे का की तुमचा मृत्यू बाहेरून सुरू होत नाही, तर तो तुमच्या स्वतःच्या पोटातूनच सुरू होतो। हो, ज्या गोष्टी तुम्ही दररोज खाता तेच तुमचे आतडे हळूहळू कुजत आहेत। तुम्हाला वाटतं की सर्व काही ठीक आहे, पण तुमच्या शरीराच्या आत तो एकच गोंधळ आहे। सकाळी उठताच थकवा येणं, वारंवार गॅस होणं, बद्धकोष्ठता आणि अकारण अशक्तपणा ही काही छोटी समस्या नाही आहे। तुमची आतडे आता बिघडू लागली आहेत याचं हे लक्षण आहे। सर्वात धोकादायक गोष्ट ही आहे, तुम्ही दररोज त्याच गोष्टी खात आहात ज्या तुम्हाला आतून नष्ट करत आहेत आणि तुम्हाला हे माहीतही नाही आहे। जर तुम्ही आज लक्ष दिलं नाही तर उद्या खूप उशीरही होऊ शकतो। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे तुमच्या आतड्यांचा हळूहळू नाश करणाऱ्या 7 गोष्टी। आजच्या या व्हिडिओमध्ये प्रत्येक व्यक्तीसाठी आहे ज्याला वाटतं की तो निरोगी आहे, परंतु सत्य काहीतरी वेगळंच आहे। कारण तुम्ही दररोज खात असलेल्या गोष्टी हळूहळू तुमच्या आतड्यांना हानी पोहोचवत आहेत आणि सर्वात धोकादायक गोष्ट ही आहे, तुम्हाला ते माहीत देखील नाही। जर तुम्ही त्यांना वेळेवर थांबवलं नाही तर भविष्यात या छोट्या सवयींमुळे मोठे आजारही होऊ शकतात। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे त्या 7 गोष्टी ज्या करायच्या नाही। त्यातील सर्वात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे बिस्किट। बिस्किट हे सर्वात मोठं लपलेलं विष आहे। तुम्हाला वाटतं की बिस्किट हलके असतात, चहा प्यायल्याने काय फरक पडतो किंवा चहा बिस्किट खाल्ल्याने काय फरक पडतो, पण वस्तुस्थिती याच्या अगदी उलट आहे। बाजारात उपलब्ध असलेल्या बहुतेक बिस्किटमध्ये भरपूर प्रमाणामध्ये शुद्ध साखर आणि रसायनयुक्त पीठ जे आहे ते बनलेलं असतं आणि हे तुमच्या पोटामध्ये जातं आणि हळूहळू तुमच्या आतड्यांना ते चिकटायला लागतं आणि तुमच्या आतड्यांची साफसफाई होणं थांबतं। तुम्हाला वाटतं की सर्व काही ठीक आहे, पण आतून तुमची पाचक प्रणाली कमकुवत होत असते। वारंवार गॅस होणं, बद्धकोष्ठता, पोट स्वच्छ होत नसणं ही त्याची लक्षणं आहेत। सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे तुम्ही विचार न करता दररोज तेच खात आहात। सकाळी चहा प्यायल्याने किंवा संध्याकाळी वेळ निघून जातो आणि जर तुम्हाला भूक लागली असेल तर लगेच म्हणजे हळूहळू ही सवय तुमचं शरीर आतून खराब करत आहे। जर तुम्ही अजूनही थांबला नाही तर ही छोटीशी सवय भविष्यामध्ये एक मोठा आजार बनवू शकते। नंबर 2 वरती आहे थंड पेय। हे पेय हळूहळू विषारी पदार्थ तुमच्या शरीरामध्ये सोडत असतं। जर तुम्ही थंड पेय प्यायले तर काय होईल असं तुम्हाला वाटतं, पण सत्य हे खूप भीतीदायक आहे। शीतपेयांमध्ये इतकी साखर असते की ती तुमच्या शरीराला आतून हलवते। फक्त एका बाटलीमध्ये अनेक चमचे साखर बसते जी तुमच्या आतड्यांमध्ये जाते आणि वाईट जीवाणू वेगाने वाढवते। इतकंच नाही तर त्यात असलेले आम्ल तुमच्या पोटाच्या आतील थराला हानी पोहोचवतं। हळूहळू तुम्हाला ते जाणवेल, पोटामध्ये जळजळ, गॅस, जडपणा। मात्र या मागचं नेमकं कारण तुम्हाला माहीत नाही। सर्वात धोकादायक गोष्ट अशी आहे की उन्हाळ्यामध्ये दररोज अन्नासह किंवा मग तुम्ही जेव्हा मित्रांसोबत मज्जा करण्याची चूक करतात तीच एक सवय बनते आणि हळूहळू अशा वेळी तुमची आतडे कमकुवत होत असतात। जर तुम्हाला खरोखरच तुमचं शरीर वाचवायचं असेल तर आजपासूनच शीतपेयांपासून दूर राहा। नंबर 3 वरती आहे फास्ट फूड। पिझ्झा, बर्गर हे चव घेण्यासाठी मजेदार आहेत। आतून तुम्हाला ते खाल्ल्यानंतर खूप छान वाटतं। तुम्ही पिझ्झा, बर्गर खाता तेव्हा काय होतं, तुम्हाला असं वाटतं की हे खाल्ल्याने काय होणार आहे, पण कधीकधी ती एक सवय बनते। हे फास्ट फूडमध्ये घडतं जास्तीचं तेल आणि पीठ आणि रसायने जी तुमच्या पोटामध्ये गेल्याने व्यवस्थित ते पचत नाही आणि हळूहळू तुमच्या आतड्यांमध्ये घाण जमा होऊ लागते। खाल्ल्यानंतर तुम्हाला सुस्त झोपेची जाणीव होईल, पण प्रत्यक्षात तुमची पाचक प्रणाली जी आहे ती कमकुवत होत चालली आहे। सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे या गोष्टी इतक्या स्वादिष्ट असतात की तुम्ही त्या पुन्हा पुन्हा खाऊ शकतात, खाण्यास सुरुवात करू शकता किंवा तुम्हाला खाव्याशा वाटू शकतात। मित्रांसोबत आठवड्याच्या शेवटी किंवा मनस्थिती सुधारण्यासाठी आणि हळूहळू ही सवय होऊन जाते। तुम्ही अगदी लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांचीच ही सवय बनून जाते। तुमचं आरोग्य या गोष्टी बिघडवत असतात। जर तुम्ही आता थांबला नाही तर भविष्यात ते तुमच्या आतड्यांना पूर्णपणे कमकुवत करू शकतात। आता तुम्ही अनुभवलं असेल की पहिल्या काळामध्ये ॲसिडिटी म्हणा
किंवा पोटाचे विकार म्हणा हे जास्त नसायचे. पण हल्लीच्या काळामध्ये लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ॲसिडिटी होत असते. तर याचं कारण फक्त आपली चुकीची अन्नपदार्थ खाण्याची शैली जी आहे तर ती आहे. कारण पिझ्झा, बर्गर किंवा इतरही पदार्थ आपल्या आहारामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये येतात. आपण रोज विचार करतो आज हे खाल्ल्याने काय बिघडणार आहे, ते खाल्ल्याने काय बिघडणार आहे, परंतु आपली पचनसंस्था जी आहे ते ॲक्सेप्ट करत नाही आहे आणि त्या कारणामुळे आपल्याला असे आजार किंवा पोटाचे विकार होत असतात. आता नंबर 4वर आहे ते म्हणजे जितकं गोड आहे तितकंच आपल्या शरीरासाठी तो मंद मंद शत्रू आहे. तितकाच मंद. तुम्हाला गोड आवडतं, जेवणानंतर काहीतरी गोड पदार्थ आपण खातो, दिवसभरामध्ये वारंवार काहीतरी गोड खावं वाटतं, हे सर्व खूप सामान्य आहे. पण सत्य हे आहे की ही सवय हळूहळू तुमच्या आतड्यांचा नाश करत आहे. जास्त साखरेचं सेवन केल्याने तुमच्या पोटातील वाईट जीवाणू वेगाने वाढू शकतात आणि चांगले जीवाणू हळूहळू नष्ट होऊ शकतात. यामुळे तुमची पाचक प्रणाली कमकुवत होत आहे. तुम्हाला भूक लागेल, थकवा जाणवेल आणि तुमचं पोट स्वच्छ राहणार नाही. पण हे काय आहे हे तुम्हाला समजत नाही. सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे गोड जे आहे ते एक आपल्यासाठी डुलकी बनतं. एकदा खाल्ल्यानंतर तुम्हाला खाण्याची इच्छा होत असते आणि हळूहळू ही सवय तुम्हाला आजारी पाडते. जर तुम्हाला खरोखरच निरोगी राहायचं असेल तर आजपासून तुम्ही जे गोड पदार्थ खाता, मिठाई खाता, तर ते पदार्थ तुम्ही आहारातून कमी करायला हवेत. नंबर 5वरती आहे पॅक केलेले अल्प उपहार हळूहळू शरीर आपलं खाली करतात. चिप्स, खारट, कुरकुरे या सर्व गोष्टींसाठी वेळ लागतो, पण सत्य हे आहे की या गोष्टी तुमच्या शरीरासाठी हळूहळू विषारी बनत चालल्या आहे. ते ट्रान्स फॅट्स, अतिरिक्त मीठ आणि रासायनिक संरक्षणांनी भरलेले असतात जे हळूहळू तुमच्या आतड्यांमध्ये घाण जमा करतात. तुम्हाला वाटतं की तुम्ही फक्त एक पाकिट खाल्लं आहे, परंतु हे एक पाकिट मोबाईल चालवताना किंवा रिकामे बसून टी व्ही पाहताना ही एक दैनंदिन सवय बनते आणि तुम्हाला याचं व्यसन केव्हा लागतं हे देखील तुम्हाला माहिती नसतं. हळूहळू तुम्हाला पोटात जडपणा, सुस्ती आणि वारंवार भूक न लागणे अशा गोष्टी जाणवू लागतात. हे सर्व एक लक्षणं आहेत की तुमचं शरीर आतून कमकुवत होत आहे. तरीही तुम्ही थांबला नाहीत तर या छोट्याशा सवयींमुळे तुम्हाला मोठा आजार होऊ शकतो. नंबर 6वरती आहे ते म्हणजे रात्री उशिरापर्यंत जेवण करणं थांबवणं, म्हणजे रात्री उशिरा जेवण करणं ही तर सर्वात मोठी शरीराची फसवणूक आहे. तुम्ही काय करता, रात्री खूप उशिरा जेवता, तेव्हा काय होतं, तुम्हाला असं वाटत असेल की उशिरा जेवण केल्याने काय होतं. बऱ्याच जणांच्या काम करण्याच्या पद्धती ज्या आहेत त्या वेगवेगळ्या आहेत किंवा मग जेव्हा जेवण बनवलं जातं तर रात्री 10-11 नंतर जेवण केलं जातं आणि लगेच बरेच जण झोपतात. हळूहळू याने काय होतं की तुमच्या शरीराला हानी पोहोचवली जाते. रात्रीच्या वेळी तुमची पाचक प्रणाली जी आहे ती मंदावते आणि जेव्हा तुम्ही खूप उशिरा ते खाता ते योग्यरित्या पचलं जात नाही, ज्यामुळे अन्न तुमच्या पोटामध्ये बराच काळ राहतं आणि हळूहळू तुम्ही लगेच झोपी जाता. तर त्याच्यामुळे काय होतं की ती पचनसंस्था जी आहे तर तिच्यामध्ये बिघाड निर्माण होतं. जर तुम्हाला खरोखरच तंदुरुस्त राहायचं असेल तर आजपासून झोपण्याच्या 2-3 तास आधी तरी आपलं जेवण जे आहे ते झालेलं पाहिजे. नंबर 7वरती आहे ते म्हणजे सर्वांकडून ही चूक होते, कमी पाणी पिणं. ही प्रत्येकाची सर्वात मोठी चूक आहे. कमी पाणी प्यायल्याने काय परिणाम होईल असं तुम्हाला वाटतं, पण सत्य हे आहे की ही एक सवय आहे जे तुमचं शरीर आतून खराब करत आहे. पाणी ही एकमेव गोष्ट आहे जी तुमच्या शरीराला स्वच्छ करते. पण जेव्हा तुम्ही कमी पाणी पिता तेव्हा शरीरातील घाण जी आहे ती बाहेर येत नाही आणि हळूहळू तीच घाण तुमच्या आतड्यांमध्ये जमा होऊ लागते. तुम्हाला बद्धकोष्ठता, पोट व्यवस्थित साफ न होणं, सतत थकवा जाणवणं या गोष्टी होतात. पण तुम्हाला हे समजत नाही की खरं कारण फक्त पाण्याची कमतरता असते. सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे लोक पाणी हे गांभीर्याने घेतच नाही. दिवसभरामध्ये 2 ते 3 ग्लास पाणी प्या ही अगदी छोटीशी निष्काळजीपणा आहे, हळूहळू एक मोठी समस्या बनते. जर तुम्हाला खरोखरच तुमचं शरीर वाचवायचं असेल, तुमचं आरोग्य वाचवायचं असेल तर आजपासून किमान 8 ते 10 ग्लास पाणी प्यायला सुरुवात करा. नेहमी खबरदारी घ्या. जर तुम्हाला खरोखरच तुमचं आरोग्य वाचवायचं असेल तर केवळ ऐकणं नव्हे तर आजपासून या सवयींचा अवलंब करण्यासुद्धा सुरुवात करा. प्रथम घरी शिजवलेलं अन्न खा. बाहेरच्या वस्तूंचं प्रमाण शक्य असेल तितकं कमी करा. दिवसातून कमीत कमी 8 ते 10 ग्लास पाणी जे आहे ते प्यायलं पाहिजे, जेणेकरून शरीर विषारी पदार्थांपासून मुक्त होईल. तुमच्या आहारामध्ये फळांचा,
हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा. हे आतडे स्वच्छ करतं, बळकट करतं आणि रात्रीचं जेवण लवकर घेण्याचा नेहमीच प्रयत्न करा. आणि खाल्ल्यानंतर लगेच झोपण्याची चूक तर अजिबात करू नका. दररोज किमान जेवणानंतर 15 ते 20 मिनिटं चालणं किंवा हलकासा व्यायाम करणं, जेणेकरून ते आपल्या पचनासाठी व्यवस्थित राहील, पचन आपलं योग्य होईल. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या वाईट सवयी हळूहळू सोडणं. प्रत्येक गोष्ट बदलणं कठीण असतं, पण आजपासून सुरुवात करूया. जर तुम्ही या गोष्टींकडे दुर्लक्ष करत राहिलात तर भविष्यामध्ये या छोट्या छोट्या गोष्टी आहे, छोट्या छोट्या सवयी आहे, त्यांचं मोठ्या आजारांमध्ये रूपांतर होऊ शकतो. मंडळी, आता तुम्हाला समजलं असेल की तुम्ही दररोज खात असलेल्या गोष्टी हळूहळू तुमचं आरोग्य बिघडवत आहेत. जर तुम्हाला खरोखरच निरोगी आणि तंदुरुस्त राहायचं असेल तर या सवयी आजच बदलण्यास सुरुवात करा. लक्षात ठेवा की या छोट्या चुकांमुळे मोठ्या समस्या उद्भवतात. आपण याच विषयावर अजून खोलात जाणार आहोत, कारण सत्य हे आहे की फक्त 7 गोष्टी टाळून चालत नाही, तर आपल्याला आपल्या संपूर्ण जीवनशैलीकडे बघण्याची गरज आहे. व्हिडिओमध्ये अजून पुढे जाण्याआधी मला हे जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही हा व्हिडिओ नक्की कुठून बघत आहात आणि तुमचं वय आता काय आहे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आतापर्यंत थोडासा जरी आवडला असेल, म्हणजे तुमच्यासाठी तुम्हाला तो उपयुक्त वाटला असेल, तर कमेंट बॉक्समध्ये हो असं नक्की लिहा. तसंच तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. आता आपल्या शरीराचं केंद्र म्हणजे आपलं पोट. तुम्ही कितीही महागडी औषधं घेतली, जिम केली, सप्लिमेंट्स घेतले, पण जर तुमचं पचन व्यवस्थित नसेल तर तुम्ही कधीच पूर्णपणे निरोगी राहू शकणार नाही. कारण 70% जास्त इम्युनिटी आपल्या आतड्यांवर अवलंबून असते. आता विचार करा, तुम्ही सकाळी उठता आणि तुम्हाला फ्रेश वाटत नाही आणि पोट साफ नीट होत नाही, वारंवार गॅस होतो, पोट फुगलेलं वाटतं, थकवा येतो. हे सगळं नॉर्मल नाही आहे. तर तुमच्या शरीराचा सिग्नल आहे की काहीतरी बरोबर होत नाही आहे. चला तर मग आपण आज अशा काही नवीन सवयी या गोष्टींबद्दल बोलणार आहोत ज्या तुमच्या आतड्यांना हळूहळू नुकसान पोहोचवत आहेत. नंबर 1 वरती आहे सर्वात आधी, ते म्हणजे रिफाईंड तेल. तुम्हाला वाटतं की तेल म्हणजे फक्त चव वाढवण्यासाठी असतं, पण बाजारामध्ये मिळणारी बहुतेक तेलं खूप प्रोसेस केलेली असतात. या तेलांमध्ये नैसर्गिक पोषक घटक असतात की जे नष्ट होतात आणि शरीरामध्ये जाऊन ते सूज निर्माण करतात. त्यामुळे पचन हळूहळू बिघडतं. नंबर 2 वरती आहे खूप जास्त चहा आणि कॉफी पिल्याने. सकाळी उठल्याबरोबर चहा आणि मग ऑफिसमध्ये कॉफी, संध्याकाळी पुन्हा चहा, ही सवय इतकी सामान्य झाली आहे की लोकांना ती अजिबात चुकीची वाटत नाही आहे. पण जास्त कॅफीन तुमच्या पोटातील आम्ल वाढवतं आणि त्यामुळे ॲसिडिटी, जळजळ, डायजेशन प्रॉब्लेम सुरू होतात. नंबर 3 वरती तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे तणाव. तुम्ही काय खाता याच इतकं महत्त्वाचं असतं. ते म्हणजे तुमची मनस्थिती कशी आहे. तुमची मनस्थिती जर खराब असेल, तुम्ही सतत तणावामध्ये असाल किंवा मग तुम्ही जास्त प्रमाणामध्ये मोबाईल बघत असाल, तुमचं शरीर अन्न योग्यरित्या पचवू शकत नाही, त्यामुळे आतड्यांवरती ताण येतो. नंबर 4 वरती आहे चौथी गोष्ट, ती म्हणजे झोपेची कमतरता. तुम्ही रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरता, सिरीज बघता, फक्त 4-5 तास तुम्ही झोपता, पण तुम्हाला हे माहीत आहे का, तुमचं शरीर रात्री स्वतःची दुरुस्ती करतं. जर झोप पूर्ण झाली नाही तर पचन प्रक्रिया बिघडते. नंबर 5 वरती आहे तो म्हणजे फायबरचा अभाव. आजकाल लोक जास्तीत जास्त प्रोसेस फूड खातात, फळभाज्या कमी खातात, पण फायबर हे आतड्यांसाठी साफसफाईचं काम करतं. जर फायबर कमी असेल तर बद्धकोष्ठता आणि टॉक्सिन्स जमा होतात. नंबर 6 वरती आहे जास्त मीठ. तुम्हाला वाटतं की मीठ फक्त चवीसाठी आहे, पण जास्त मीठ आतड्यांमधील चांगल्या बॅक्टेरियांचा समतोल बिघडवतात, त्यामुळे डायजेशन वीक होतं. नंबर 7 वरती आहे सतत बसून राहणं. तुम्ही दिवसभर ऑफिसमध्ये बसता आणि त्याचबरोबर TV बघता, शरीराची हालचाल कमी झाली की पचन प्रक्रिया स्लो होते, त्यामुळे अन्न पचायला वेळ लागतो आणि आतड्यांवरती सुद्धा ताण येतो. आता प्रश्न असा आहे, यावर नक्की उपाय काय? तर नंबर 1 वरती आहे, तुम्ही सकाळी जेव्हा उठता तेव्हा चहा, कॉफी या गोष्टी न घेता सकाळी उठल्या 2 ग्लास किंवा किमान 1 ग्लास तरी कोमट पाणी प्यायचं आहे. याच्यामुळे तुमच्या पोटाला साफ होण्यास मदत होते. नंबर 2 वरती आहे प्रोबायोटिक्स फूड खायचे आहे. जसं की दही खाऊ शकता तुम्ही, ताक खाऊ शकता.
हे चांगले बॅक्टेरियाला वाढवतात, त्याच्यामुळे आपल्या शरीराची साफसफाई व्यवस्थित होते, आपल्या आतड्यांची साफसफाई व्यवस्थित होते आणि जे अन्नपदार्थ आपण खायला नको होते असे जर खाल्ले तर ते सुद्धा आपल्या आतड्यांना चिकटण्याचं कारण बनत नाही, ते पदार्थ बाहेर निघण्याससुद्धा मदत होते. दही आणि ताक यांच्यामध्ये चांगले बॅक्टेरिया असतात, त्याच्यामुळे हे प्रोबायोटिक्स फूड जे आहे ते आपल्या शरीरासाठी चांगलं काम करतात. नंबर 3 वरती तिसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे प्रत्येक गोष्ट हळूहळू व्यवस्थित बसून आणि नीट चावून खा. हल्लीच्या काळामध्ये खूप घाई असते, प्रत्येकालाच बाहेर जा किंवा घरामध्ये सुद्धा व्यवस्थित अन्न चावून खाल्लं जात नाही, हळूहळू खाल्लं जात नाही, त्याच्यामुळे डायजेशन जे आहे ते बिघडतं. डायजेशन खरं तर तोंडापासून सुरू होतं आणि आपण जेव्हा ते व्यवस्थितरित्या चावून खात नाही तेव्हा आपली डायजेशन पद्धती जी आहे ती बिघडते आणि त्याच्यामुळे पोटाचे अनेक प्रकारचे विकार आपल्याला होतात. नंबर 4 वरती आहे चौथी गोष्ट, ती म्हणजे रोज चालणं किंवा मग हलका व्यायाम करणं हे आपल्याकडून झालं पाहिजे. किमान तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी 20 ते 30 मिनटं चालणं हे खूप फायदेशीर आहे. हल्लीच्या काळामध्ये सकाळी जास्त वेळ नसतो, पण तरीसुद्धा थोडासा योगा तुम्ही करू शकता, थोड्याशा काही एक्सरसाइज व्यायाम वगैरे अशा गोष्टी तुम्ही 10-15 मिनटांसाठी तरी करू शकता. संध्याकाळच्या वेळी किंवा रात्रीच्या वेळी जेवण झाल्यानंतर चालायला जाणं, 15 मिनिटांची शतपावली करणं हे सुद्धा अत्यंत उपयुक्त ठरत असतं. तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आपलं शरीर वाचवू शकतात. म्हातारपणामध्ये जेव्हा आपलं शरीर दुखतं किंवा त्याला जेव्हा त्रास होतो तर तेव्हा ह्या गोष्टी करण्यापेक्षा आतापासूनच सुरुवात केली तर नक्कीच या गोष्टींचा आपल्याला नंतर त्रास होणार नाही. नंबर 5 वरती 5वी गोष्ट आहे ती म्हणजे मोबाईल वापरत वापरत खाणं टाळा आणि जेवणावरती लक्ष द्या. नंबर 6 वरती जी गोष्ट आहे तर 6 नंबरची गोष्ट आहे ती म्हणजे गोड साखर किंवा मग गोड पदार्थ, मिठाई, त्याचबरोबर जंक फूड जे आहेत ते हळूहळू कमी ठेवा. आहारामध्ये तुम्ही ते घ्या पण कमी प्रमाण ठेवा. त्याचं एकदम बंद करणं हे कठीण असतं, पण कमी करणं हे नक्कीच शक्य आहे. त्याच्यामुळे थोड्या थोड्या प्रमाणामध्ये खाणं हे योग्य, पण जास्त प्रमाणामध्ये गोड पदार्थ किंवा साखर जी आहे ती आपल्या शरीरामध्ये जाणार नाही याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. कारण बाकीच्या ज्या गोष्टी आहे, आता तुम्ही जर फ्रूट्स खात असाल, बाहेरचे फळं खात असाल तर त्यांच्यामधून सुद्धा आपल्याला बहुतेक प्रमाणामध्ये साखर जी आहे ती मिळत असते, पण ती नैसर्गिक साखर असते, ती शरीराला अत्यावश्यक असते आणि ती आपल्या शरीरासाठी चांगली असते. परंतु तुम्ही जे प्रोसेस केलेली साखर किंवा मग गोड पदार्थ, मिठाई वगैरे खाता तर ह्या गोष्टी शरीरासाठी इतक्या चांगल्या नसतात, त्याच्यामुळे त्या खाणं बंद करा असं मी म्हणणार नाही, पण त्यांचं प्रमाण जे आहे ते नक्कीच तुम्ही कमी करू शकता. नंबर 7 वरती आहे जी गोष्ट खूप गरजेची आहे ती म्हणजे रोज पुरेशी झोप घ्या, किमान 7-8 तास तरी. मंडळी लक्षात ठेवा, आपलं आरोग्य हे एका दिवसामध्ये कधीच बिघडत नाही किंवा एका दिवसामध्ये ते सुधारतही नाही. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या छोट्या छोट्या सवयींवरती अवलंबून आहे. आज तुम्ही जो निर्णय घ्याल त्यावर तुमचं आरोग्य, उद्याचं आरोग्य ठरणार आहे. जर तुम्ही आजपासूनच, आत्तापासूनच या गोष्टींवरती लक्ष दिलं तर तुम्ही अनेक मोठ्या आजारांपासून स्वतःला वाचवू शकता. शेवटी फक्त एवढं सांगेल, तुमचं शरीर तुम्हाला सतत सिग्नल देत असतं, फक्त तुम्हाला हे ऐकायला शिकलं पाहिजे. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबियांसोबत, मित्रमैत्रिणींसोबत, जवळच्या व्यक्तींसोबत, आवडत्या व्यक्तींसोबत, नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांचंही आरोग्य उत्तम राहील आणि निरोगी आयुष्य ते सुद्धा जगू शकतील. त्याचबरोबर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर असे भरपूर प्रमाणामध्ये आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे की जे आरोग्यविषयक आहे आणि असेच आरोग्यविषयक व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ बनवेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही ते कधीही मिस करू शकणार नाही. धन्यवाद.